नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे आणि तो आहे कांदे पोहे। तर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण साहित्य बघाल तर हे जाडे पोहे घेतलेले आहेत। सर्वसाधारण कांदे पोहे करण्यासाठी आपल्याला असे जाडे पोहेच घ्यायचे असतात। पातळ पोह्यांचा आपण चिवडा बनवतो आणि चुकून पण पातळ पोहे घेऊ नका, कारण कांदे पोहे त्यात होत नाहीत, पीठ होणार त्याचं पूर्ण, म्हणून आपल्याला हे असे जाडे पोहे लागतात। आणि हे मी जवळजवळ पाव किलो घेतलेले आहेत। 2 ते 3 माणसं खाऊ शकतील अशा तऱ्हेने। तर आपण हे आता थोडेसे पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत। चाळणीमध्ये मी घेतलेले आहेत आणि खाली पाणी ठेवलेलं आहे। तर आपण थोडंसंच पाणी ह्याच्यात घालून त्याची पावडर जी असते ती जाईल इतपतच आपण आता ते धुवून घेणार आहोत। खूप हाताने चोळून नाही घ्यायचे ते, आणि एवढेच आपण ते धुवून थोडे निथळत आता ठेवायचे चाळणीवरच। आणि बाकी तयारीला आपण सुरुवात करूया। जर ठेवलेले आहे तर आपण त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत। चमचा साखर घालणार आहोत। तर ही तयारी करून ठेवायची म्हणजे पटकन होतात पोहे। करूया। आपण एक छोटी वाटी भरून तेल घालणार आहोत त्याच्यात। तेल चांगलं तापलं की आपण अर्धा चमचा जिरं घालूया आणि अर्धा चमचा राई घालूया। महत्त्वाचा म्हणजे हा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची आहे। लहान मुलं खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा। आणि ही कमी तिखटाची मिरची आहे आपल्याला। आता यात आपण बटाट्याचे पातळ काप करून घेतले। छोटा एक बटाटा आहे पाव किलोसाठी, आणि तो आपण याच्यात घालूया। आणि जो पोह्यांचा वेगळेपणा जो आहे ते म्हणजे हे मटार घेतलेले आहेत मी, वाटाणे हिरवे ओले आपले, तर ते मी ह्याच्यात घालणार आहे। आणि हे छान असे परतून काढायचे। अतिशय सुंदर लागतात पोह्यांमध्ये वाटाणे। अगदी 2 चिमूट मीठ घालणार आहोत बटाटा आणि वाटाण्यासाठी, कारण आपण पोह्यांमध्ये मीठ घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालणार आहोत, अगदी 2 छोटे चमचे असं, आणि हे वाफेवर आता शिजवून घेणार आहोत। आपण झाकण ठेवून देऊया। मी बटाटे ह्याच्यामध्ये पातळ फोडी करून घातलेले आहेत। जर उकडलेला बटाटा असेल आपल्याकडे तर तो घातला तरी चालेल। आणि ह्याची एक गंमत म्हणजे अशी की आम्ही एकदा साखरपुड्यासाठी गेलेलो एका नातेवाईकांच्या घरी, आणि एक बाजूला दुसरे नातेवाईक होते, तर त्यांनी पहिल्यांदाच आम्ही गेलो म्हणून आम्हाला पाहुणचारासाठी बोलवलं। तर त्या घरातल्या स्त्रीने बटाटा अगदी उकडण्यापासून ते पोहे बनवले आणि आमचा साखरपुडा म्हणजे आम्हाला तो अटेंड करता आला नाही, अशी एक ती गमतीची गोष्ट घडली होती। आणि पोहे बनवताना मला नक्कीच या गोष्टीची आठवण येते की बटाटा उकडलेला असेल घरातला तर घातला तर चालतो, पण असे पातळ काप केले तर आपल्याला पटकन वाफेवर शिजला जातो, इतका काही वेळ लागत नाहीये। तर त्या गोष्टीची पण आपण एक म्हणजे काळजी घेतली तर पटकन होणारी रेसिपी आहे ही, आणि मुलांच्या डब्यासाठी तर आपण हे पटकन करू शकतोच। आपण झाकण काढून घेऊया आणि बघा 2 ते 3 मिनिटात बटाटा आणि वाटाणा मस्त शिजलाय। आपण अशीच वाटाणा बटाट्याची भाजी पण केली आणि मुलांना डब्यात दिली तरी चालेल। आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत। मी कांदा नंतर का घातला, कारण तो खूप नरम होतो त्या फोडणीमध्ये, तर आपल्याला थोडा तो कुरकुरीत पाहिजे। आणि हा छान आता परतून काढायचा आहे। आणि हे मी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, मी तळलेले नाही आहेत शेंगदाणे, तर हे आपण टाकून देऊ त्याच्यात। आणि कांदा छान याच्यावर आता परतून काढायचा मस्त। थोडी परत आपण एक वाफ आणूया, की कांद्याला मीठ पण छान लागेल। आपण झाकण काढूया। बघा आपला कांदाही छान त्याच्यात शिजला गेलाय मस्त, पण खूप नरम नाही झालाय तो। आता आपण याच्यात पोहे घालायचे आहेत। खूप जास्त वेळ पोहे भिजवून ठेवायचे नाही, त्याने पण खूप नरम पडतात ते। तर ही बाकीची तयारी होईपर्यंत व्यवस्थित होऊन जातात। हा लिंबाचा रस आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया आपण, आणि थोडं ओलं खोबरं, आणि फक्त आता आपण हे ढवळून घ्यायचं व्यवस्थित।
बघाल तुम्ही खूप सुटसुटीत एकदम झालेत आणि तेलकट पण नाही झालेत. अगदीच थोडं तेल वापरलं आपण आणि थोडा फोडणीत पाण्याचा उपयोग केला आपण. तर ही एक ट्रिक आहे. थोडं फोडणीत पाणी घातलं की पोहे अतिशय मस्त होतात एकदम आणि सगळीकडे फोडणी व्यवस्थित पसरली जाते. आता थोडीशी एक वाफ काढूया झाकण ठेवून की आपले पोहे तयार आहेत. आपल्या मुलांच्या डब्यासाठी खाऊचा डबा जो असतो त्याच्यासाठी आपण पोहे बनवलेले आहेत आणि वाटाणे घालून नक्कीच मुलांना आवडतील ते आणि खूप छान पद्धतीने केलेले आहेत. तर आणि हा नाश्त्यासाठी आपण डिशमध्ये पण दाखवले आहेत पोहे. खूप भरपूर खोबरं, भरपूर कोथिंबीर. मी शेव कधी घालत नाही पोह्यांवर, मला नाही आवडत. आपल्या मुंबईच्या पद्धतीचे पोहे घेतलेले आहेत अगदी साधेपणाने. आणि रेसिपी नक्की करून बघा मुलांसाठी तर नक्कीच करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.